गोकुळचे चीज आणि गुलाबजाम बाजारात. गाभण जनावरांसाठी महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन पशुखाद्य विक्री शुभारंभ. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळतर्फे यंदाच्या गोवत्स द्वादशी वसुबारस निमित्त आयोजित कार्यक्रमात नव्या उत्पादनांची घोषणा करण्यात आली. यावेळी गोकुळ चीज, गोकुळ गुलाबजाम आणि महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन या 3 नव्या उत्पादनांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार जयंत आसगावकर यांची उपस्थिती होती. गोकुळ चीज हे गायीच्या दुधापासून तयार केलेले प्रथिनयुक्त, पोषक आणि व्हिटॅमिन समृद्ध उत्पादन आहे. तर गोकुळ गुलाबजाम हा दूध, खवा, तुपापासून बनवलेला पारंपरिक स्वादिष्ट गोड पदार्थ आहे. याशिवाय गाभण गायी आणि म्हशींसाठी महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन हे वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेले विशेष पशुखाद्य सादर करण्यात आले असून NDDB यांच्या तांत्रिक सहाय्याने विकसित केले आहे. यावेळी स्वागत कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले आणि प्रास्ताविक माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी केले. आमदार चंद्रदीप नरके, माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मार्गदर्शन केले, तर आभार अभिजित तायशेट्टे यांनी मानले. गोकुळ दूध संघाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आणि भावनिक पाठबळ मिळणार असून वसुबारस आणि दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या गेल्या. या प्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार हसन मुश्रीफ, माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार KP पाटील, KDCC बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेट्टे, अजित नरके, शशिकांत पाटील सुयेकर, किसन चौगले, रणजित सिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिंचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.